तुमच्यावर संकट आल्यावर तुमच्या भावनांना नाकारा किंवा प्रथमदर्शनी दिसणाऱ्या वास्तवाला नाकारा असे मी तुम्हाला सुचविणार नाही. तुमची परिस्थिती एक संकट आहे असे त्वरित मत बनवू नका आणि तुमची परिस्थिती किती बिकट आहे यावरच विचार करत बसू नका असे मला सांगायचे आहे. तुमच्या परिस्थितीमध्ये काय फायदा मिळणार आहे हे काही वेळा एकदम तुमच्या लक्षात येऊ शकणार नाही, परंतु फायदा असणार हे नक्की. तुमच्याकडे नेहमीच पर्याय असतो. तुम्ही तुमची समस्या नकारात्मक दृष्टीने पाहू शकता आणि उदास, खिन्न बनता, त्याबद्दल निराश होता. असा दृष्टिकोन गोष्टी फक्त वाईटच बनवेल याची मी खात्री देतो. किंवा तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रथमदर्शनी असणारा नकारात्मक वाटणाऱ्या अनुभवाकडे तुम्ही एक संधी म्हणून बघू शकता की ज्यापासून तुम्ही काही शिकू शकता, की ज्यापासून तुम्ही स्वतःचा विकास करू शकता. यावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका. तुमच्या समस्या या तुम्हाला उपयोगी पडण्यासाठी आलेल्या असतात, तुम्हाला संपवायला नव्हे. म्हणून पुढच्या वेळेस जर तुम्ही पिछेहाट किंवा समस्येला सामोरे जात असाल तर नाउमेद होऊ नका किंवा सोडून देऊ नका. संकटाचे ढग तुमच्या दृष्टिकोनाच्या खिडकीवर नेहमीसाठी येऊ देऊ नका. ती ढगाळ खिडकी स्वच्छ करा. एकदा का ती धूळ खाली बसली की तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त चांगले दिसायला लागते असे लक्षात येईल. नेपोलियन हिलचे शब्द लक्षात ठेवा. प्रत्येक संकट त्याच्यासोबत समान किंवा त्याहून जास्त फायदा मिळवून देणारे बीज घेऊन येत असते. प्रयत्नाच्या अनुभवातून तुम्ही काय शिकला हे स्वतःला सतत विचारा आणि मनुष्य म्हणून वाढीच्या दृष्टीने आणि पुढच्या वाटचालीवर लक्ष केंद्रित करा. आणीबाणीच्या काळात आशावादी वृत्ती आणि खुले मन कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. हेच वातावरण तुम्हाला तुमच्या अडचणीतूनच फायदा शोधून देईल. सो फ्रेंड्स, जेफ केलरचा हा थॉट्स तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.